आज मी बनवणार आहे चिकनची भाजी. खूप दिवसांनी रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग मी तर चिकन खात नाही, पण ग्रेव्ही खाते. आता चिकन 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ आणि मग लगेच त्याला काय काय साहित्य लागतं ते पण कापून घ्यायचं, आपण कट करून घ्यायचं. कांदे वगैरे, लसूण, कोथिंबीर. आता तुम्हाला दाखवते मी. 2-3 पाण्याने धुवून घेणार चिकन. आणि बघा कांदे वगैरे कापलेले. आता कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये 2 किंवा 3 पड्या टाकायच्या आणि त्याच्यात जिरं लसण नाही तर कांदे टाकायची. ते फ्राय करायचे, थोडी होऊ द्यायचं त्याला. जिरं पण तेल एकदम गरम झालं तेव्हा जिरं टाकायचं, तेव्हा पण स्वाद येतो जिऱ्याचा. आणि कांदे टाकायचे त्याच्यात बारीक कट केलेले. चिकनची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पण मी तेलमध्ये फ्राय करून घेते आणि लगेच त्याच्यात पिवळं रस्सा बनवणार आहे. याच्यात शिजवून घ्यायचे त्याला. पहिले थोडी हळद टाकून द्यायची, जास्त पण नाही टाकायची. कोणी थोडं तिखट पण टाकतं, मिरची पावडर थोडंसं टाकले, हळद थोडीशी टाकायची. ही माझी वहिनीला बघ म्हटलं तू, मी येते माझी नित्याला बघून. ती खूप इकडं तिकडं पडत राहते. चिकनचे तुकडे टाकून दिले. आता त्याच्यात खांड टाकले. त्याच्यात कोणी खांड म्हणतं, कोणी पीस म्हणतं. पीसच सोपं आहे म्हणायला. खांड वगैरे ते एकदम अडाणी भाषा राहते, खानदेशी भाषा. तर पीस वगैरे टाकलेले. तेलात थोडं तळून घ्यायचं त्यांना आणि थोडी हळद टाकून द्यायची. हळद टाकल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचं त्याला. मिक्स झाल्यावर अजून त्याच्यात आपल्याला जेवढं पाणी लागणार तेवढं पाणी टाकायचं त्याच्यात. तुमच्या अनुसार, हे अर्धा किलो चिकन आहे त्याच्यानुसार आम्ही 4-5 जण आहेत त्याच्यानुसार. बाकीचे खाता, बाकीचे नाही खात, म्हणून तेवढंच आणलेलं आहे. आता त्याच्या 1 तांब्या पाणी टाकून देणार आहे. जेवढं पाणी लागलं तेवढंच टाकायचं, जास्त पण टाकायचं, मग ते पीस वगैरे जास्त शिजून जाता. आता आम्हाला जेवढं पाणी लागले तेवढं टाकलेलं आहे त्याच्यात. आणि त्याच्या 2 किंवा त्याला मस्त कालवून घ्यायचं. कोणी मीठ पण टाकतं, आम्ही मीठ नाही टाकत, त्याच्यात वरून नंतर टाकतो. आता त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार त्याच्या, 3 किंवा 2. जास्त पण नाही शिजायचं, कारण की भाजी करताना पण शिजतं ते. आता आम्ही कुकर लावून घेणार आहे. 3 शिट्ट्या होऊ देते त्याच्या. मग नंतर तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागतं ते भाजी करण्यासाठी, ते बघू आपण. हे पहा, लसूण, कांदे भुजून घेतले, कोथिंबीर आता काड्या आहे ते पण दळून घ्यायच्या. आणि हे पीठ आहे बेसनचं, ते भाजून घेतलं आहे. आता मसाला दळून घेणार आपण बारीक. हे पहा, मिक्सरमध्ये आता बारीक दळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला दाखवते मसाला कसा झाला आहे. असं पेस्ट करून घ्यायची. आणि मग आता हे उकड पण शिजून गेली आहे तिथपर्यंत. पीस वगैरे चेक करून घेतो की शिजले आहे का नाही. शिजून गेले ते. आता भात वगैरे टाकून घ्यायचं तोपर्यंत. भात झाला का लगेच मग भाजी करायला घ्यायची आपण. आता भाजी करू आपण. हे पहा, तेल टाकलेलं आहे. 3-4 पड्या तेल टाकायचं. त्याच्यात तो मसाला टाकून द्यायचा. तेलात एकदम होऊ द्यायचं, त्याला परतवत राहायचं. आणि थोडा मसाला टाकून द्या. आपला लाल मसालाचा, काळा मसाला, जसं आपल्याला जो मसाला बनवायचा तोच टाकायचा. आम्ही लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. आणि त्याच्यात लगेच थोडं अजून त्याला तेलात होऊ द्यायचं. तेल सुटेपर्यंत त्याला होऊ द्यायचं, भाजून ठेवायचा. म्हणजे कसं, आता थोडीशी हळद टाकली मी आणि हा मसाला पण टाकला आहे, चिकन मसाला. आता ते जे पीस आहे ते काढून ठेवायचे एक साईडला. तिथपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजत राहील. आता पीस वगैरे सगळे आपण त्याच्यात टाकून द्यायचे. आणि पीसला म्हणजे कसं मसाला तो फ्राय करायचं, म्हणजे कसं ग्रेव्ही सगळी त्याला ऑब्झर्व करून घेते. आणि मग ते मस्त लागतं नंतर. बघू शकता तुम्ही कशी बनवली मी भाजी. आणि कमी साहित्यात बनवली. ज्याच्याकडे आपण एवढे सामान नाही राहत, आपण शॉर्टकटमध्ये बनवतो तशी बनवायची. बघू शकता तुम्ही. मला पण पहिले चिकनची भाजी यायची नाही. माझी मम्मीने
माझ्या सासूने मला असं शिकवले. मी आता माझ्या मम्मीकडे आली म्हणून माझ्या मम्मीकडची भाजी जशी रेसिपी बनवते तशीच मी बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता थोडं पातळ कधी झाली भाजी तर मग थोडं बेसनचं पीठ असतं ते ग्रेव्ही करून घ्यायची पाण्यात टाकून आणि लगेच त्याच्यात टाकायची, म्हणजे ते पण मिक्स करून घ्यायचं. एकदम भारी होऊन जाते ते. चिकन कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला माझ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. हे पहा भाजी बघू शकता तुम्ही. आणि आपण आता त्याच्यात पाणी टाकणार आहे. जेवढं आपल्याला पाणी लागलं, रस्सा बनवायचा आपल्याला तेवढं आपण टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं. मग ते उकडत असतं, मग ते ऑब्झर्व करून घेतं. मग जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच हे पहा आम्ही त्याच्यात पाणी टाकलेलं आहे मस्त आणि ती शिजतच राहणार आहे. आता शिजली का तुम्हाला दाखवते पुढे कशी झाली भाजी. आणि तुम्ही पण या चिकन खायला. बघू शकता तुम्ही. आता तिला उकळी फुटणार तेव्हा ती आता मीठ टाकून घ्यायचं आपण. मीठ टाकायचं बाकी ते शेवटी टाकायचं आणि ती उकळत राहणार. त्याच्यात कोथिंबीर टाकून देऊ आता आपण. कोथिंबीर टाकल्यावर पण स्वाद भारी येतो. दळलेली पण होते आम्ही मसाल्यात आणि आता वरून पण टाकायची. खूप छान राहते, स्वाद येतो. बघू शकता तुम्ही भाजी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण बनवा सोप्या पद्धतीने. जास्त हे करावं नाही लागत आपल्याला, एवढा सामान आण तेवढा सामान आण काहीच नाही आणायचं. त्याच्यात फक्त चिकन मसाला टाकला आहे आणि आपला जो घरचा लाल मसाला असता तोच. बघू शकता तुम्ही उकळी फुटलेली आहे त्याला. आणि किती छान. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. पुढच्या व्हिडिओला भेटू.